फ्लॅट कुठल्याही डॉक्युमेंट शिवाय विकणार, त्याला जबाबदार कोण? आणि हा कोणाचं ऐकत नाही. आम्हाला आम्हीच दाखवत होतो पैशाची, बाकीचे 2 नगरसेवक का मांडत नाही. प्रथम तर आपल्या पुणे लोकच्या माध्यमातून आज आम्ही सकाळी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी आमच्यावर जे आरोप केले त्याच्यानंतर आम्हाला कळालं की त्यांनी जे आपल्यावर बिनबुडाचे असे चुकीचे आरोप केलेले आहेत आणि त्याच व्हिडिओत त्यांनी सांगितलं की अवैध काम चाललेलं आहे. आणि त्यांनी सगळ्यात पहिलं कबूल केलं की त्यांनी जे बांधकाम केलं हे बांधकाम आमच्या आझादनगरमधील माने वस्ती ह्या भागामध्ये तो बांधकाम करतोय, अवैधरित्या बांधकाम करतोय. काल आणि आज ही कारवाई झाली, पण ही पहिली कारवाई नाही. संबंधित ठिकाणी ह्या आधी 4 वेळा कारवाई झालेली आहे. 6 महिन्यापासून त्यांच्या बांधकामावर कारवाया चालू आहे आणि कुठलीही कारवाई ज्यावेळेस महानगरपालिका करते त्यावेळेस ती कोणाच्या सांगण्यावरनं किंवा कोणाच्या दबावावरनं कारवाई करत नाही. तर ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे त्या ठिकाणी पालिकेचे लक्ष असतं. वारुडसारख्या ठिकाणी वारंवार चुकीच्या कामावर कारवाया होत असतात. संबंधित जे आपण नाव सांगितलं की नवनाथ माने हे ज्या ठिकाणी काम करतायत, संबंधित जागा ही DP-मध्ये SMTR रोडची जागा आहे, ज्या ठिकाणावरनं पुणे शहराचा इनर साईडचा रिंग रोड जाणार आहे. त्या रोडच्या जागेवर तो बांधकाम करतोय, नंबर 1. नंबर 2, संबंधित बांधकाम करून तो त्या ठिकाणी राहणार नसून तो जसं त्याचा मूळ व्यवसाय आहे अनधिकृत घरे बांधणे, तो स्वतः सगळ्यांना सांगतो की माझ्या मिठानगरमध्ये अर्ध मिठानगर मी बसवलेलं आहे आणि बिना परमिशनचे घरं बांधणे हाच माझा मूळ पेशा आहे आणि याच्यामध्ये मला कोणी रोखू शकत नाही. ते 4 वेळा कारवाई झाली. तर त्यांनी महानगरपालिकेला वारंवार चॅलेंज केलं. महापालिका त्याला 3 वेळा नोटीस पाठवली. 4 वेळा कारवाया झाल्या. ते महानगरपालिकेच्या कारवायांना आणि नोटिसाला केळाची टोपली दाखवून तो वारंवार काम करायचा. पालिका थांबवायची, हा त्यांच्यावर एक मजला वाढवायचा. आज 5व्या मजल्याचं काम त्यांचं चाललेलं होतं. महापालिकेने 2 दिवसापासून चांगल्या प्रकारे कारवाई केली. त्यांचं काम आहे बिल्डिंग बिना परमिशनची बनवणे आणि विकणे. आता मला सांगा की ज्या ठिकाणी SMTRच्या पुण्याच्या रिंग रोडचं रिझर्वेशन आहे आणि त्या रोडचं काम जवळपास 90% पुणे शहरातल्या रोडची जागा ॲक्वायर झालेली आहे, तो आज न उद्या रोड होणार आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिक त्या ठिकाणी केलेले फ्लॅट गोरगरीब जनतेला कुठल्याही डॉक्युमेंट शिवाय विकणार, स्वस्तात विकणार, स्वस्तात भेटतंय म्हणून ह्या एक खोट्या अपेक्षेसाठी लोक पण त्या ठिकाणी आपल्या आयुष्यभराची पुंजी त्या ठिकाणी लावणार आहे, ते घरं घेणार आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी SMTRचा रोड होणार त्यावेळेस पूर्णपणे ते घरं तोडून टाकणार. संबंधित व्यावसायिक घरं बनवणार, विकणार आणि पैसे कमवून निघून जाणार, पण त्या ठिकाणी जी गोरगरीब जनता येणार, राहणार, त्याचा जो लॉस होणार त्याला जबाबदार कोण हे पालिकेलाही माहिती आहे. त्याच्यामुळे पालिका त्यांच्यावर वारंवार कारवाई करायची. आता ही कारवाई होत असताना त्यांचं आमच्यासारख्यांना म्हणणं असायचं की ही कारवाई होऊन देऊ नका. जी गोष्ट चुकीची आहे, चुकीच्या गोष्टीला आम्ही ना काल त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे, ना आज प्रोत्साहन देणार, ना भविष्यामध्ये पण प्रोत्साहन देणार. ज्यावेळेस आम्ही त्यांना सपोर्ट नाही केला तर त्याच्यानंतर मग कुठंतरी हा आक्रोश काढायचा, कुठंतरी हा राग काढायचा, म्हणून त्यांनी आमच्यावर हे केलेले बिनबुडाचे आरोप आहेत जे त्यांनी आज सकाळी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही ऐकले. आता हे जे आरोप केलेले आहेत, माझं आपल्या माध्यमातूनच पुणे लोकच्या माध्यमातून त्यांनाही आव्हान आहे की त्यांनी याचे जे काय खरं खोटं असेल त्यांनी त्याचे योग्य ते पुरावे सादर करावेत. आणि आपलं संविधानाने चालणारं देश आहे, तुम्ही पोलीस खात्याकडे जावे, योग्य त्या ठिकाणी न्याय व्यवस्थेकडे जावे, योग्य ते पुरावे दाखवावेत आणि आमच्यावर योग्य ती कारवाई करावी. आम्ही देखील त्यांनी आमच्यावर जे आरोप केलेले आहेत आम्ही त्याच तुमच्याच व्हिडिओ घेऊन आम्ही देखील डिफॉर्मेशनचा त्यांच्यावर दावा दाखल करूयात. मानहानी जी आमची केलेली आहे त्याचा दावा आम्ही विचार करून येणाऱ्या काळात त्यांच्यावर करूयाच. त्याच्यामध्ये शहानिशा होईलच. तुमच्याकडनं त्यांनी आमच्या मानहानी केलेली हे योग्य दिसतंय. त्यांच्यावर त्यांचे जे आमच्यावर आरोप आहेत, जातीवाचक बोलणे असेल, पैशाची मागणी केली असेल, तर त्यांनी ते पुरावे दाखवावेत. ते संबंधित व्यक्ती कोण आहेत ते आज पहिल्यांदा आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे. समोरासमोर भेटणं नाही, बोलणं नाही आणि तर काहीच नाही. तरी देखील त्यांचा तो राग समजू शकतो की त्यांचं बिना परमिशनचं घर पाडलं, त्याला सपोर्ट नाही केला म्हणून त्यांनी आमच्यावरच आरोप केले. मला एक तर आजच्या त्यांच्या बाईटच्या माध्यमातून असं वाटतं की फक्त आमच्यावरच दोघांना आरोप केला, म्हणजे त्या भागामध्ये अजून 3 नगरसेवक आहेत, त्यांचे नावं घेतले नाही. म्हणजे मला असं वाटतं की त्या चुकीच्या कामाला ह्या बाकीच्या उर्वरित नगरसेवकांचं सपोर्ट तर नाही ना, कारण की जी चुकीची गोष्ट होती तो विकून निघून जाणार ना, तो तिथला स्थानिक आहे ना, तो तिथं राहतो, त्याच्या तिथं काहीच नाही. बाहेरचा व्यावसायिक त्या ठिकाणी येतो
आणि तिथल्या गोरगरीब जनतेला जर फसवणूक करणार असेल तर आम्ही तर आवाज उठवूयाच, पण विरोधी पक्ष असेल किंवा जे कोण सामाजिक कार्यकर्ते असेल प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. चुकीच्या गोष्टीला योग्य वेळी त्यांना लगाम घालणं गरजेचं आहे. आणि जी कारवाई केली ती महापालिकेने केलेली आहे. त्या कारवाईला महापालिकेच्या प्रशासनाला आम्ही सपोर्ट करतो. त्यांनी जी कारवाई केली ती योग्य कारवाई केलेली आहे. वानवडीमध्ये ह्या आधी अशा कारवाया कधी झालेल्या नाहीत. चुकीच्या गोष्टीवर कारवाया होतात, एन्क्रोचमेंटवर कारवाया होतात. एखाद्याचं 2 मजली घर असेल, गोरगरीब जनता आहे, आझादनगर असेल, वानवडीतला काही भाग असेल, तर त्यांच्यावर कधी अशी कारवाई व्हावी अशी आमची कधीच इच्छा नाही. त्यांच्यावर पण व्हावी अशी इच्छा नाही. पण जो माणूस 4-4, 5-5 मजलीचं घर बिना परमिशनचे अर्ध्या गुंठ्यात बांधत असेल तर यांना कुठंतरी रोक लावणं गरजेचं आहे. आणि हे महापालिकेने ते कर्तव्य दक्ष आहेत, त्यांनी ही कारवाई योग्यरित्या केली असं आम्ही समजतो. नमस्कार, मी धनराज घोगरे. आज दुपारी आपल्या माध्यमातून जो व्हिडिओ व्हायरल झालाय, जे बांधकाम व्यावसायिक आहेत नवनाथ माने, वास्तविक गेल्या 6-8 महिन्यापासून जवळजवळ चौथ्यांदा ही त्यांच्यावर कारवाई झाली. इलेक्शनच्या अगोदर पासून ह्या कामाला सुरुवात झाली होती आणि वारंवार एक मजला वाढवणं, वारंवार एक मजला, आणि तो एकदम समोरचा भाग असल्यामुळं महानगरपालिकेला आणि बाकीच्या तिथल्या रहिवाशांना कायम एवढी मोठी बिल्डिंग आतापर्यंत तर अनधिकृतपणे महापालिकेकडे म्हणजे आमच्या भागामध्ये आतापर्यंत झालेली नव्हती. मग हा कोण आहे की बाबा इथं येऊन एवढं मोठ्या बिल्डिंगा बांधतोय आणि 1 गुंठ्यामध्ये 850 स्क्वेअर फीट काहीतरी त्या ठिकाणी आहे आणि तो कंजेस्टेड रोड आहे, तरी सुद्धा एवढं मोठं कोण बांधतंय? खाली पार्किंग नाही, काय नाही. तर महापालिकेचं पण ते निदर्शनास आलं. काही लोकांनी तक्रारी पण केल्या. त्या तक्रारीवरून महापालिकेने त्यांना नोटीस बजावल्या आणि त्या नोटीस बजावल्यानंतर सुद्धा त्या माणसांनी एक मजला वाढवत गेला. शेवटी कायदा कुठंतरी असतो आणि महापालिकेला लक्षात आलं की हा बेछूटपणे काम चालू ठेवलंय आणि हा कुणाचं ऐकत नाही आणि बेशिस्त वर्तणुकीचा आणि याला बोलण्याची पद्धत पण नाही असा माणूस त्या ठिकाणी काम चालू ठेवतो आणि दुसऱ्यांवरती वारंवार काहीतरी गलिच्छ आरोप करायचे, जातीवरनं बोलणे, पैसे मागणे. गेली 6 महिने 8 महिने झाले म्हणजे आम्हाला त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग या ठिकाणी आमचा अर्ज दिला की याच्या 6 महिन्यापूर्वी, हे आज नाही, ते तुमच्या माध्यमातून मॅडम आज नाही त्यांनी ते दाखवलेलं, 6 महिन्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला आमचे अर्ज दिले. म्हणजे आता ही कारवाई झाली, तर त्यावेळेस नव्हती का कारवाई झाली होती? आता तुला जातीवाचक सुचतंय, पैसे मागतो आम्ही सुचतंय, मग त्यावेळेस तू तेच अर्ज त्यावेळेस पण दिला होता आणि आजही तेच बोलणं करतोय. म्हणजे खरं काय म्हणायचं? त्यावेळेस म्हणलं की 10 लाख रुपये मागितले, आता म्हणतो 20 लाख, आणि मी त्याला 4 ला बोललोय म्हणला. आता 15 दिवसापासून माझ्याकडे येतोय तो, भाऊ काहीतरी करा, मला सांगा तुम्ही काय करायचं. आम्हीच दाखवतो तो पैशाची, आम्ही नाही पैशाची मागणी केली. 3 वेळा कारवाई झाली मॅडम त्याच्यावरती. आम्हाला काय करायचंय? अशा खोट्या आणि चुकीच्या बांधकामाबद्दल जर आपण त्यांना सूट दिली तर ही पुढची येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. कारण तो ज्या पद्धतीने काम करतोय, ज्या पद्धतीने मजले वाढवतोय, कारण दादांनी आता सांगितलं HCMTRचा रोड त्यात आहे, नुसता DP रोड नाही, HCMTR हा एलिव्हेटेड आहे, म्हणजे तो वरनं पण जाणार आहे, खालनं पण जाणार. हा माणूस इथला स्थानिक पण नाहीये. कोंडव्यामध्ये आता दादांनी सांगितलं 9-10 मध्ये मॅडम त्याची हाईट आहे. आता काहीतरी तो 10-15 गुंठ्यामध्ये 20-20 मजली बांधणार आहे असं कळायला अनधिकृतपणे. म्हणजे त्याच्याकडे प्लॅन पण रेडी आहे. महापालिकेला जर कुठला अधिकारी माझं हे ऐकत असेल बाईट, तर त्यांनी आताच दक्षता राहावं या माणसावरती, आताच थोडंसं लक्ष ठेवावं की कुठल्या भागात हा 8 गुंठे 9 गुंठ्यामध्ये जर 10-10, 15-15 मजलीचं बिल्डिंग बांधणार असेल अनधिकृतपणे. डेव्हलपमेंट चार्जेस जे भरतात त्यांना खरं तर ह्या गोष्टी आम्ही पत्राद्वारे कळवतो किंवा तुम्ही पैसे भरताय, पैसे न भरता म्हणलं हा बांधकाम करतो आणि हा विकतो अनधिकृतपणे, गरिबांना देतोय असं स्वतः सांगतो. परंतु हे लोकांची, जनतेची फसवणूक आहे. एक विशिष्ट लोकांसाठी ते काहीतरी करायचं आणि फसवायचं. उद्या ते तुटल्यानंतर नुकसान कोणाचं होणार आहे? हा बांधणार, विकणार आणि निघून जाणार. त्या गोरगरिबाचं, त्या लहान मुलांचं ते रस्त्यावर येणार. याचा विचार का नाही करत ही लोक? आता आम्ही त्याचा विचार करतो म्हणून आमच्यावर आरोप करायचे. बरं, दोघांवरतीच करायचे. मी माजी नगरसेवक आणि आमच्या ताई आज स्टँडिंग कमिटीला आहेत. आमच्या ताई भांडतात तिथं, आमच्या आई मोठ्या भांडतात या अनधिकृत बांधकाम बद्दल. बाकीचे 2 नगरसेवक का भांडत नाही? भांडलं पाहिजे ना. तुम्हाला दिसत नाही का? हा एकदम दर्शनी भाग आहे. एवढं मोठं बांधकाम चालू आहे अवैधरित्या, अनधिकृतपणे.
त्यांनीही केलं पाहिजे. परंतु अशा जर कारवाई केली आणि ते खोटे बेछूट आरोप करतोय तो माणूस, याला बाकीच्यांनी पण साथ देऊ नये अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. आणि मी आज वानवडी पोलीस स्टेशनला त्यांचा एक बदनामी केल्याबद्दलचा आम्ही ताईंनी, मी आणि महिजादांनी एक अर्ज पण दाखल केला. आम्ही खरे आहोत, आम्ही खोटे नाही. माझ्यावरती तर काय वारंवार तर माझ्यावरती ही सगळी मंडळी काय, एकतर मी काय एक अल्पसंख्याक म्हणायचं मी, आणि थोडंसं मला बाहेरचं म्हणतात, पण मी जनतेच्या मनातला नगरसेवक आहे. मला लोकांनी 13,500 मतदान दिले, त्याच्यामुळे त्या 13,500 लोकांसाठी मी रस्त्यावरती उतरणार. आमच्या दादा माझ्या बरोबर आहेत, आमच्या ताई स्टँडिंग कमिटीला आहेत. मला काय म्हणतात की तुम्ही घाबरायचं नाही भाऊ, आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ. अशा अनधिकृत बांधकामाला आम्ही कायम विरोध करत राहणार आणि अशी चुकीची काम होत असतील तर आम्ही त्याला विरोध करणार. मग ते काही आमच्यावरती आरोप करून द्या, पैशाचे काही करून द्या, लोक काही म्हणतात त्याच्यावरती आम्ही लक्ष देत नाही. परंतु आम्ही न्याय मागितला आहे. पोलिस त्याच्यावरती सखोल चौकशी करतील आणि आम्हाला न्याय देतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तुमच्या माध्यमातून आपण जे आम्हाला एवढा उशिरा पण बोलून वेळ दिला, कारण तुम्हीच ते मांडले आणि तुम्हीच आम्हाला न्याय देताय. थोडक्यात तुमचे पण मनापासून आभार.